पाहिजे, परंतु त्या निर्णयामध्ये त्या 91 पुरतं सुधार करण्याकरता आज कोर्टाने त्या ठिकाणी नकार दिला। त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू, कारण आता राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू आहे। राज्यामध्ये 400 नागरी संस्था आहेत, त्यातल्या 91 सोडून बाकी सगळ्यांमध्ये हे आरक्षण लागू होणार आहे। आणि याच्यासोबत सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये आणि सगळ्या म्हणजे 29,000 ग्रामपंचायतीपैकी जर 270 ग्रामपंचायती सोडल्या तर सगळ्या ग्रामपंचायतीला ओबीसी आरक्षण लागू आहे। त्यामुळे फक्त 90 नगरपालिकांमध्ये डिस्क्रिमिनेशन नको अशा प्रकारचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयापुढे जाऊ। दुसरं याच्यामध्ये एक परिस्थिती अशी तयार झाली आहे की आम्ही थेट नगराध्यक्षाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घेतलेला असल्यामुळे या नगरपालिकांमध्ये अध्यक्षाच्या निवडणुकीकरता ओबीसीचं आरक्षण लागू आहे। त्यामुळे तिथे अध्यक्ष ओबीसी होऊ शकतो, परंतु मेंबर जे आहेत त्या मेंबरमध्ये ओबीसीचं आरक्षण आता लागू नाहीये। त्यामुळे या 91 करता पुन्हा एकदा राज्य सरकार रिव्ह्यू पिटिशन दाखल करेल। माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच माझ्याशी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच निर्देश दिले आहेत की जरी 91 पुरतं हे मर्यादित असलं तरी आपल्याला त्या संदर्भात शेवटपर्यंत लढायचं आहे आणि या 91 मध्येही आपल्याला ओबीसी आरक्षणासहितच त्या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजेत अशी राज्याची भूमिका आहे। या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन आम्ही लवकरच दाखल करू। कोर्टामध्ये भूमिका जी असेल तुमची ती कुठल्या बेसवर असेल, कारण की आजचं जे आर्ग्युमेंट पाहता खानविलकर बेंचने ज्या पद्धतीने बोललेले मुळातच यामध्ये आज कोर्टाने ही भूमिका का घेतली याचं आश्चर्य आहे। याचं कारण मागच्या तारखेला या 91 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलायचे अधिकार हे स्वतः कोर्टाने दिले होते आणि त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन अजून निघालेलं नाहीये। जुनं नोटिफिकेशन पुढे ढकललेलं आहे। त्यामुळे आता ते लागूच असलं पाहिजे, कायद्याने लागू असलं पाहिजे। परंतु आज जी काही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कायदेशीरदृष्ट्या अजूनही आमची केस योग्य आहे। अजून नोटिफिकेशन निघायचं आहे। जर राज्यातल्या सगळ्या आता जो परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयानंतर जर राज्यातल्या 29,000 ग्रामपंचायती, 35 जिल्हा परिषदा, 34 जिल्हा परिषदा आणि जर जवळजवळ 300 पेक्षा जास्त नगरपालिका या सगळ्यांना रिझर्वेशन जर सर्वोच्च न्यायालयाने लागू केलं आहे तर या 91 का बाजूला ठेवताय अशा प्रकारचा आमचा त्या ठिकाणी आर्ग्युमेंट असेल आणि त्यासहित आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। सर, दुसरा एक सवाल आहे की यांच्याबद्दल एक अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल मला असं वाटतं की अतिशय आक्षेपार्ह अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे। त्यांच्यासारख्या नेत्यांनी की ज्यांना भले ते विरोधी पक्षनेते नसले तरी लोकसभेतील जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे त्याचे नेते म्हणून डेझिग्नेटेड आहे, अशा नेत्यांनी सर्वोच्च पदाबद्दल इतका अवमानकारक अशा प्रकारचं वक्तव्य वापरलं आणि त्यावेळी की जेव्हा त्या पदावर एक महिला बसलेली आहे, एक आदिवासी महिला बसलेली आहे। अर्थात राष्ट्रपतींची काही जात धर्म आम्ही काढत नाही, पण तरी देखील ही सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, कारण तुम्ही त्यांचा अवमान ज्यावेळी करता त्यावेळी त्या सगळ्या वर्गांमध्ये एक त्याचा अतिशय चुकीचा संदेश जातो आणि जगामध्ये आपली बदनामी होते। त्यामुळे आम्ही याची निंदा करतो। द्रौपदी मुर्मू जी हमारी माननीय राष्ट्रपति है, उनके बारे में जिस प्रकार का वक्तव्य अधीर रंजन चौधरी ने किया है हम उसकी निंदा करते। एक देश को सम्मानित इस प्रकार की आदिवासी महिला राष्ट्रपति मिली और देश के संविधान का सबसे बड़ा गौरव उनके माध्यम से हुआ, ऐसे समय उनको नीचा दिखाना ये देश का अपमान है और इसलिए हम उनकी निंदा करते हैं।